नमस्कार मित्र हो, मी कमलेश चव्हाण. वेळ कधी कधी उशीर करते, पण ठाम विचार कधी चुकीचे ठरत नाहीत. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याशी केलेले हितगुज ही केवळ बडबड नसून एक ठाम भावना, एक सखोल दृष्टीचा आराखडा आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये एक मुद्दा होता, तो म्हणजे की आम्ही आपत्कालीन रेस्क्यू करणारे नेहमीच फुकटच्या भानगडीत अडकतो. ते का अडकतो याचं उत्तर दिलं होतं ते खाज बनून. काही लोकांना याचा अर्थ कळला नाही. मित्रहो, कृपया याचा शब्दशः अर्थ घेऊ नका. खाज म्हणजे खोड म्हणा पाहिजे तर. आज याच खाजेला, याच खोडींना एक शाश्वत, लोकमान्य, स्वाभिमानी, कायदेशीर दिशा मिळत आहे. गेली अनेक वर्ष कोणताही शासकीय किंवा कुठचाच मोबदला न घेता, कोणतीही शासकीय योजना न घेता, फक्त मदतीची खाज म्हणूनच रेस्क्यू व्यवस्थापन, त्याबद्दलची प्रशिक्षण शिबिरे, स्वच्छता मोहिमा, साहसी उपक्रम शिबिरे अनेकदा स्वतःच्या खिशातून मी किंवा माझ्यासारख्या अनेकांनी केली. घरच्यांचा रोष पत्करला, व्यवसाय बाजूला ठेवला, पण मला वाटतं मी थांबलो नाही हे खूप बरं झालं. कारण मला एक खात्री होती की हा प्रवास पैशासाठी नाही, भविष्य घडवण्यासाठी आहे. अशाच आशयाचा एक लेख मी फेसबुकवर देखील टाकला होता. काहींनी कौतुक केलं, काहींनी प्रश्न विचारले, तर काहींनी दुर्लक्ष केलं. पण आज मागे वळून पाहताना एक गोष्ट ठामपणे सांगता येते, त्यावेळी ज्या गोष्टीला सुरुवात व्हायला हवी होती ती अनेक कारणांनी पुढे ढकलली गेली, हे मान्य. पण आज समाधानाने सांगता येते की सुरुवात अखेर योग्य दिशेने होत आहे, ती म्हणजे प्रोजेक्ट मिरवेलच्या दिशेने. गेली अनेक वर्ष आपत्ती निवारण, रेस्क्यू ऑपरेशन, साहसी प्रशिक्षण शिबिरे, ग्रामपंचायत व शाळा कॉलेजेससाठी जागृती उपक्रम राबवताना एक गोष्ट सतत जाणवत राहिली. सिंधुदुर्गाचा निसर्ग हा फक्त पाहण्यासाठी नाही, तो समजून घेण्यासाठी, जपण्यासाठी आणि जतन करण्यासाठी आहे. याच जाणीवेतून प्रोजेक्ट मिरवेलची संकल्पना आकाराला आली आहे. प्रोजेक्ट मिरवेल हा केवळ एक पर्यटन प्रकल्प नाही, तो आहे कृषी पर्यटन, अॅग्रो टुरिझम आणि साहसी पर्यटन म्हणजेच ऍडव्हेंचर टुरिझम यांचा एक सुंदर, संतुलित, पर्यावरणपूरक आणि आश्वासक वैचारिक मिलाफ. आम्ही जेव्हा आमच्यामध्ये आमच्या संकल्पनेवर विचार करतो, आमच्यामध्येच बोलतो, त्यावेळी असे ठरते की आमची संकल्पना मॅन वर्सेस वाईल्ड नसून मॅन विथ वाईल्ड असली पाहिजे. या प्रकल्पाला पर्यावरणपूरक शेतीचा अनुभव आहेच, सोबतच स्थानिक शेतकऱ्यांचा प्रेमाचा गंध, पारंपरिक पीक पद्धती, गावाकडचं अस्सल चुलीवरचं जेवण, ऋतूनुसार बदलणारी शेती, ग्रामीण शैली, सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्याला आधुनिक ऍडव्हेंचर म्हणजे साहसी खेळाची सुरेख जोड. जंगल सफारी, नाईट सफारी, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग, निसर्ग छायाचित्रण, किल्ले सफारी, मंदिरे, मूर्त्या, संस्कृती यांची शास्त्रोक्त सांस्कृतिक माहिती, तसेच पाना फळांची व्यावहारिक आणि औषधी वापरातली माहिती, आणि हे सर्वच्या सर्व गोष्टी प्रशिक्षित आपत्ती निवारण टीमच्या सुरक्षित छत्राखाली. आपत्ती निवारण, साहसी पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन याचा समन्वय साधत स्थानिक युवकांसाठी रोजगार निर्मितीचा शाश्वत, आश्वासक मार्ग उभा करणे, आज तोच पर्यावरण संवर्धित अर्थनीतीचा प्रयोग प्रोजेक्ट मिरवेल या नव्या टप्प्यावर प्रत्यक्षात उतरत आहे. हा प्रकल्प अचानक उभा राहिलेला नाही. याच्या मागे आहे आमच्या आपत्कालीन टीमचा अनेक वर्षांचा अनुभव. आम्ही आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ताकद म्हणजे त्याचा निसर्ग, संस्कृती, परंपरा
यात रुजलेल्या खोल माणसांमधील अंतरंगांचे पडसाद या प्रकल्पात पर्यटकांना अनुभव देऊ इच्छितो. उगाच नाही आदरणीय पु ल देशपांडे आम्हाला फणसासारखे काटेरी पण रसाळ म्हणून गेलेत. अगदी शब्दशः हाच अनुभवांचा टप्पा प्रोजेक्ट मिरवेल या ताकदीला योग्य दिशा देतो. आपत्कालीन उपक्रमांच्या शिदोरीवर उभा राहिलेला हा प्रकल्प येथे कृषी पर्यटन म्हणजेच मड गेम्स आणि फोटोग्राफी म्हणजे साहसी पर्यटन एवढंच केवळ थरार किंवा एन्जॉयमेंट अशा मर्यादित संकल्पनेला येथे थारा नाही, तर येथे पर्यावरण पूरक समन्वय दिसेल तो सुरक्षितता, शिस्त, पर्यावरण संवर्धन, स्थानिक सहभाग आणि कृषी पर्यटनातील मानवता यांचा. आम्ही ना आमच्या प्रोजेक्ट मिरवेलसाठी काही शीर्षक ठरवले आहेत. ही शीर्षक म्हणजे नुसती शीर्षक नसून आम्ही जे काही करणार आहोत त्याचा भावार्थ आहे. प्रोजेक्ट मिरवेल म्हणजे निसर्गाशी पारंपरिक आणि शास्त्रोक्त सुसंवाद, पर्यावरणपूरक पर्यटनाचा शाश्वत आराखडा, रेस्क्यू ऑपरेशनच्या कसोटीवर पारखून घेतलेली आपत्ती व्यवस्थापनाची सज्जता, सुरक्षित समतोल साहस, स्थानिक ग्रामपंचायतीच्या सहकार्याने युवक युवतींसाठी कौशल्य व रोजगार आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला एक जबाबदार आयाम. आपल्याला मातीवरचं भविष्य घडवायचंय या ठाम विश्वासावर आज प्रोजेक्ट मिरवेलच्या माध्यमातून आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याला बारमाही बहुआयामी सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनाचा एक नवा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आम्ही जे सुरू करत आहोत ते अचानक उभं राहिलेलं नाही. ही मागे मांडलेल्या लेखातल्या विचारांची नैसर्गिक पुढची पायरी आहे. 3 वर्षाचा संयम, तयारी आणि चुकांमधून घेतलेले अनुभव यातून वेचलेली ही एक भक्कम सुरुवात आहे. आज मागे वळून पाहताना समाधान वाटतं, कारण वेग कमी होता पण दिशा बरोबर होती आणि आजही केवळ सुरुवातच आहे. चला एक नवीन सुरुवात करू. नमो पार्वती पतये, हर हर महादेव.